नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश फणसे आणि क्यूए विथ ऋषी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जावा फॉर टेस्टर्सचा संपूर्ण रोडमॅप पाहिला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ झाल्यावर तो नक्की बघा आणि आजपासून आपण जावा शिकायला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जावा डाउनलोड आणि इन्स्टॉल करणार आहोत. तसेच इक्लिप्स IDE डाउनलोड, इन्स्टॉल आणि सेटअप करणार आहोत. नंतर आपला पहिला जावा प्रोग्राम रन करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जावा म्हणजे काय? जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये सिलेनियम, रेस्ट अश्योर्ड आणि अनेक ऑटोमेशन टूलमध्ये जावा यूज केली जाते. पण जावा शिकण्यापूर्वी आपण एन्व्हायरमेंट सेटअप करणं आवश्यक आहे. आता आपण जावा JDK डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया आणि क्रोम ब्राउझरवरती आपण जावा JDK डाउनलोड हे सर्च करणार आहोत आणि ओरॅकलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती क्लिक करणार आहोत. इथं आल्यानंतर आपण जावाचं 25 व्हर्जन हे LTS व्हर्जन आहे, म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट व्हर्जन आहे, ते आपण डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी JDK 25 या ऑप्शनवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर लिनक्स, मॅक, विंडो तुमच्याकडे जी ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती तुम्ही क्लिक करा. मी विंडोज यूज करतो म्हणून विंडोजवरती क्लिक करतोय. .exe फाईल डाउनलोडवर क्लिक करतोय. सेव्हवर क्लिक करूया. इथं जावा आपल्या सिस्टीममध्ये डाउनलोड होत आहे. आता जावा डाउनलोड झाल्यावरती आपण डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन .exe फाईलला राईट क्लिक करून ओपन म्हणून क्लिक करायचं आहे. आता डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप टू मेक द चेंजेस टू युअर डिव्हाइस असा ऑप्शन येईल, त्याला यस वरती क्लिक करायचं आहे. दिस सॉफ्टवेअर हॅज ऑलरेडी बीन इन्स्टॉल्ड, म्हणजे माझ्या सिस्टीममध्ये जावा ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, तरी पण तुम्ही परत इन्स्टॉल कराल का असा ऑप्शन येईल. पण हा ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा कराल तेव्हा येणार नाही. मी यस म्हणून क्लिक करतोय. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इन्स्टॉलवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला असा पॉपअप येईल सेटअपचा. तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर परत एकदा नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता आपल्याकडे जावा SE डेव्हलपमेंट किट सक्सेसफुली डाउनलोड झालंय आणि इन्स्टॉल पण झालंय. आपण क्लोज करूयात. आता आपल्याकडे जावा SE डेव्हलपमेंट किट सक्सेसफुली इन्स्टॉल झालंय. आपण त्याला क्लोज करूया. पण ॲज अ QA इंजिनियर आपण जावा सक्सेसफुली इन्स्टॉल झालं का नाही हे चेक करण्यासाठी कमांड प्रॉम्प्ट ओपन करूया आणि कमांड प्रॉम्प्टमध्ये जावा डॅश व्हर्जन ही कमांड टाईप करून एंटर प्रेस करूया. आता जर जावाचं व्हर्जन इथे डिस्प्ले झालंय, म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये जावा सक्सेसफुली इन्स्टॉल झाला आहे.
आता आपला जावा डाउनलोड पण झालाय, जावा इन्स्टॉलेशन पण झालंय. आपण जावा चेक पण केला आपल्या सिस्टीम मध्ये इन्स्टॉल झाला की नाही तो. आता इक्लिप्स IDE डाउनलोड करूया. त्यासाठी आपण क्रोम ब्राउझर वरती येऊन इक्लिप्स IDE डाउनलोड सर्च करून एंटर प्रेस करू. आपण इथे eclipse.org या वेबसाईट वरती क्लिक करूया. इथे आपण इन्स्टॉल डेस्कटॉप IDE आणि डाउनलोड बटन दिसेल, त्या डाउनलोड बटनवर क्लिक करून डाउनलोड x86-64 या बटनवरती क्लिक करूया आणि परत एकदा डाउनलोड बटनवर क्लिक करूया. सेव्ह बटनवरती क्लिक करूया. इथे आपला इक्लिप्स IDE डाउनलोड होईल. डाउनलोड कंप्लीट झाल्यावरती आपण डाउनलोड फोल्डर मध्ये जाऊन eclipse.exe फाईल वरती राईट क्लिक करून ओपन वरती क्लिक करूया. इथे इक्लिप्स इन्स्टॉलर ओपन होईल. इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये आपण इक्लिप्स IDE फॉर जावा डेव्हलपर हा ऑप्शन सिलेक्ट करूया आणि इन्स्टॉल बटनवर क्लिक करूया. इथे तुमचं इंटरनेट स्पीड खूप महत्वाचं. जर तुमचं इंटरनेट खूप चांगलं असेल तर इक्लिप्स लगेच इन्स्टॉल होईल. त्यासाठी आपण आता लॉन्च बटनवरती क्लिक करूया, तेव्हा आपला इक्लिप्स सक्सेसफुली इन्स्टॉल होईल. लॉन्च बटनवर क्लिक करा. पहिल्यांदा जेव्हा आपण इक्लिप्स इन्स्टॉल करणार तेव्हा आपल्याला वर्कस्पेस सिलेक्ट करायला सांगेल. आता वर्कस्पेस म्हणजे काय? वर्कस्पेस म्हणजे आपण जे जावा प्रोग्राम लिहितो ते जावा प्रोग्राम स्टोअर करण्याची जागा म्हणजे वर्कस्पेस. मी जनरली डेस्कटॉप मध्ये फोल्डर क्रिएट करतो आणि फोल्डरला नाव देतो इक्लिप्स वर्कस्पेसेस. वर्कस्पेसेस आणि तो फोल्डर सिलेक्ट करतो आणि लॉन्च बटनवरती क्लिक करतो. आपण जेव्हा लॉन्च बटनवर क्लिक करणार तेव्हा आपला
इक्लिप्स IDE लॉन्च होणार. आपण याला मॅक्झिमाइज करूया. आता आपण वेलकम वरती आता आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार आहोत. त्यासाठी फाईल वरती जाऊन न्यू बटन वरती क्लिक करून जावा प्रोजेक्ट वर क्लिक करणार आणि प्रोजेक्टचं नाव देऊया. प्रोजेक्टचं नाव काय आहे? जावा फॉर टेस्टर्स. हे मी नाव देतोय, तुम्ही काही नाव देऊ शकता तिथे. आणि आपण फिनिश वरती क्लिक करूया. आपला जावा फॉर टेस्टर्स हा प्रोजेक्ट क्रिएट झाला आहे. आता याच्यावरतीच प्रोजेक्ट वरती राईट क्लिक करून प्रोजेक्ट वरती राईट क्लिक करूया. न्यू बटन वरती क्लिक करून आपण क्लास क्रिएट करणार आहोत. तर क्लास वरती क्लिक करा. आता क्लास क्रिएट करण्यासाठी एक पॅकेज नेम देऊया टेस्ट म्हणून आणि क्लासचं नाव देऊया फर्स्ट प्रोग्राम. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन हा चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि फिनिश वरती क्लिक करा. आता इक्लिप्स आपल्याला बेसिक जावा स्ट्रक्चर तयार करेल. हा कोड सध्या पूर्ण समजला नाही तरी काळजी करू नका. आपण फक्त महत्त्वाचे पार्ट समजून घेणार आहोत. आता मेन मेथडमध्ये आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि हॅलो टेस्टर्स हा कोड लिहूया. आता हा कोड Ctrl+S ने सेव्ह करूया. पण हा कोड पहिल्यापासून बघूया काय कोड आहे म्हणून. तर पब्लिक क्लास फर्स्ट प्रोग्राम. आता हे काय आहे? हा काय आहे? फर्स्ट प्रोग्राम हे क्लासचं नेम आहे. जावामध्ये प्रत्येक प्रोग्राम क्लासच्या आत लिहिला जातो आणि क्लासचे नेम आणि फाईलचे नेम दोन्ही सारखेच पाहिजेत. इथं आपल्या केसमध्ये फर्स्ट प्रोग्राम हे फाईलचं नेम आहे आणि फर्स्ट प्रोग्राम हे क्लासचं नेम आहे. म्हणून आपल्या फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम आहे. आता पुढची लाईन पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन काय आहे? मेन मेथड आहे. प्रोग्राम रन केल्यावरती जावा सर्वात आधी मेन मेथड शोधतो आणि मेन मेथडमधील कोड एक्झिक्यूट करतो. सध्या पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग अरे आर्ग ही लाईन समजून घेण्याचा म्हणजे घाबरून जाऊ नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये शिकणार आहोत की ही लाईन का लिहिली जाते. आता मग पुढची लाईन बघूया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि हॅलो टेस्टर्स. ही लाईन काय करते? आपल्याला जर कन्सोलमध्ये काय प्रिंट करायचं असेल तर त्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल यूज होतो. आता आपण हा प्रोग्राम रन करूया. प्रोग्राम रन करण्यासाठी पहिल्यांदा राईट क्लिक करू आणि रन ॲज जावा ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करू. आता कन्सोलवरती प्रिंट झालं आहे हॅलो टेस्टर्स. आता मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये काय लिहिलं आहे? हॅलो टेस्टर्स. आता हॅलो टेस्टर्सच्या ऐवजी मी इथे लिहिलं असतं वेलकम QA इंजिनियर्स आणि सेव्ह करून राईट क्लिक करून रन केला असता
ॲज अ जावा प्रोग्राम म्हणून, तर कन्सोलमध्ये प्रिंट होईल वेलकम QA इंजिनियर्स. अभिनंदन, तुम्ही तुमचा पहिला जावा प्रोग्राम सक्सेसफुली रन केलाय. आता आपण वर्कस्पेस म्हणजे काय ते समजलो. पहिला जावा प्रोग्राम क्रिएट केला, जावा प्रोग्राममध्ये क्लास क्रिएट केला, त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहिला आणि प्रोग्राम रन पण केला. आता होमवर्क काय देणार आहे ते बघा. पहिला होमवर्क आहे JDK इन्स्टॉल करणं, त्याच्यानंतर IDE इन्स्टॉल करणे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट क्रिएट करणे, त्याच्यामध्ये क्लास क्रिएट करणे, नंतर hello.qa इंजिनियर्स प्रिंट करणे. जर होमवर्क सक्सेसफुली कंप्लीट झाला असेल तर कमेंटमध्ये सेटअप डन नक्की लिहा. आज आपण जावा इन्स्टॉलेशन, इक्लिप्स सेटअप आणि फर्स्ट जावा प्रोग्राम शिकलो. आता आपलं एन्व्हायरमेंट पूर्णपणे रेडी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप शिकणार आहोत, आणि तेही QA टेस्टिंग एक्झाम्पल सोबत. म्हणून पुढचा व्हिडिओ चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही सिरीज तुमच्या QA मित्रांसोबत शेअर करा. मी ऋषिकेश फणसे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.